चला, मी प्रियांका किचन मध्ये तुमच्या मनापासून स्वागत करते. चला, आज बनवूया मिरची पकोडे. मी 2 बटाटे घेतले उकडलेले, त्याला छान मॅश करून घेतलेले आहे. तर करूया मसाल्याची तयारी. छान मॅश करून घ्यायची आहे. तर मी कढाई घेतलेली आहे. कढाईमध्ये थोडं तेल टाकलेलं आहे. तेलामध्ये जिरे आणि थोडं साबुदाणे टाकलेलं आहे. थोडं हिंग टाकलेलं आहे. कोथिंबीर आणि मिरचीची पेस्ट करून टाकलेली आहे. छान पकू देऊया. थोडं सोप टाकलेलं आहे याच्यामध्ये. याला छान मिक्स करून घेऊ. गॅसचा फ्लेम लो ठेवायचा आहे. याच्यामध्ये उकडलेले बटाटे टाकूया, जे मॅश करून ठेवले होते आपण ती. याला छान परतून घेऊया. हे परतून झाले की याच्यामध्ये थोडे सुके मसाले टाकूया. याच्यामध्ये हळदी पावडर टाकलेलं आहे, थोडं मिरची पावडर, धने पावडर, थोडा आमचूर पावडर टाकलेला आहे मी, आणि थोडा गरम मसाला टाकलेला आहे. थोडा नमक टाकूया. याच्यामध्ये छान मिक्स करून घेऊया. आणि छान याला थोडं झाकून पकू देऊया. मिरची घेतलेली आहे. मिरची स्वच्छ पाण्याने धुवून घेतली आणि याला बीज मधून कट लावून घेतलेली आहे. ह्याच्या आतमधले सर्व बीज काढून टाकलेले आहे. पूर्ण मिरचीला कट लावून घेऊया. ह्याच्यामध्ये बटाट्याचा जो मसाला करून ठेवलेला आहे आपण, तो मसाला छान भरून टाकूया याला. छोटी बहीण जर काही मिस्टेक झाला तर थोडं माफ करून घ्यावा. नवीन चालू करत आहे मी. छान मिरची आपली भरून झालेली आहे. आता करूया बेसनची तयारी. तर मी बेसन घेतलं आहे. बेसनमध्ये थोडा ओवा टाकलेला आहे, थोडा बेकिंग सोडा आणि नमक. हे छान मिक्स करून घेऊया. याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालून छान घट्ट असा बॅटर तयार करून घेऊया. आपलं बॅटर तयार झालेलं आहे. तर कढईमध्ये मी तेल ठेवलेलं आहे तापत. थोडं तेल गरम झालेलं आहे. मिरची ते बॅटर मध्ये छान भिजवून टाकूया दोन्ही साईडनी आणि तेलामध्ये छान फ्राय करून घेऊया कुरकुरी होतपर्यंत. दोन्ही बाजूनी छान अलटी पलटी करून भाजूया.